मध्य महाराष्ट्रामध्ये आणि आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। मराठवाड्यामध्ये 17 जून आणि विदर्भात 16 ते 19 जून रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आलंय। राज्यामध्ये मान्सून जोरदार सक्रिय झालेला आहे। मान्सून मुंबई, पुणे, अहिल्यानगर भागामधून पुढे सरकण्याची शक्यता। आज मुंबई आणि रायगडला रेड अलर्ट देण्यात आलेला असून उद्या सिंधुदुर्गला रेड अलर्ट दिलाय। मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाने तुफान फटकेबाजी केलेली आहे आणि यावेळी विशेष मरीन ड्राईव्ह परिसरात पावसाचा जोर अधिक पाहायला मिळाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। जोरदार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरामधील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं। यावेळी खंडोबा माळ ते थर्मॅक्स चौक रस्त्यावर पाणी साचलं, मात्र पावसाच्या विश्रांतीनंतर पाणी ओसरू लागलंय। पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि यावेळी शहरामधील ओढ्यामध्ये 4 ते 5 वाहनं वाहून गेलेली आहेत। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। अग्निशमन दलानं क्रेनच्या सहाय्यानं वाहनं बाहेर काढली। पुणे शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे अनेक रस्ते जॅम झाले। यावेळी घोरपडी गावाकडे जाणारा रस्ता 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या। पुण्यामधील शिरूर तालुक्यामध्ये 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आणि त्यामुळे शेतीची कामं ठप्प झालेली असून अनेक ठिकाणी विजेची खांब आणि झाडं सुद्धा मोडून पडलेली आहेत। पुण्यामधील दौंड तालुक्यामध्ये सलग 3 दिवस पाऊस कोसळलेला आहे आणि पावसामुळे शेतांमध्ये तसंच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। साचलेल्या पाण्यामधून वाहन चालकांना कसरत करावी लागली। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलं आणि डेक्कन परिसर आणि पुणे सासवड रस्त्यावर सुद्धा पाणी साचलेलं होतं। अचानक आलेल्या पावसामुळे पुण्यामधील रस्ते जलमय झाले। जालन्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली होती आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली। नागरिकांना दिलासा मिळालेला असून सततच्या पावसामुळे शेती कामं खोळंबण्याची शक्यता। पुणे शहरामध्ये विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावलेली होती। पावसामुळे मुख्य रस्त्यावर सखल भागामध्ये पाणी साचलं, नागरिकांची तारांबळ उडाली। आलापल्ली भामरागड रस्त्यावरील तात्पुरता बांधलेला पूल पहिल्याच पावसामध्ये वाहून गेला आणि त्यामुळे आलापल्ली भामरागड रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली। मुंबईच्या विक्रोळीमधील रेल्वे उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार। पश्चिम उपनगरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे। उद्घाटन अगोदरच पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेची 8 प्रमुख यंत्रणांकडून चौकशी केली जाते। चौकशीमध्ये प्रमुख भारतीय तपास यंत्रणांसह अमेरिका आणि ब्रिटनच्या तपास यंत्रणा सुद्धा सहभागी आहेत। अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासामध्ये आता एटीएसनं सुद्धा एंट्री घेतलेली आहे। एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून फॉरेन्सिक पथकासह तपास सुरू आहे। तर घटनास्थळावर विमानाचा डीव्हीआर सुद्धा सापडलेला असून एटीएसनं हा डीव्हीआर ताब्यात घेतल्याची माहिती। अहमदाबाद विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याची माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनी दिली आहे। तर डीजीसीए आणि एअर इंडियाच्या तंत्रज्ञाचं पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे। तपास सुरू आहे। अहमदाबादमध्ये अपघातामध्ये ब्रिटनच्या 53 नागरिकांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे अपघाताची आता ब्रिटनकडून देखील चौकशी होती आहे। ब्रिटनचं AAIB पथक अहमदाबादला येऊन चौकशी करणार आहे। अपघातग्रस्त विमानामध्ये ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे आणि यासह विमानाचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सुद्धा सापडलाय। ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे अपघाताच्या कारणांचा उलगडा होईल। भारतामधील बोईंगच्या सर्व विमानांची तपासणी होणार आहे। बोईंग 787 आणि 89 विमानांची तपासणी होणार आहे। तर अहमदाबाद विमान अपघातानंतर डीजीसीनं हा निर्णय घेतलाय। एअर इंडियानं मुंबईहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान परत बोलावलेलं आहे आणि इराण आणि इस्रायलमधील संघर्ष लक्षात घेता एअर इंडियानं हे विमान परत बोलावण्याचा निर्णय घेतलाय। यासोबतच अनेक विमानांचा मार्ग सुद्धा वळवण्यात आल्याची माहिती आहे। विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यामुळे एअर इंडियाचा A1
379 फ्लाईटचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलेलं आहे आणि हे विमान थायलंडमधील फुकेत येथून दिल्लीकडे येत होतं. इस्रायल आणि इराणमधील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता एअर इंडियाकडून 11 फ्लाईट्सचा मार्ग वळवण्यात आलेला आहे. 5 विमानं माघारी बोलवण्यात आलेली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला असून एअर इंडियानं ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. जगभरात बोईंग विमानांचे सुमारे 6000 लहान मोठे आतापर्यंतचे अपघात झालेले आहेत आणि यापैकी 415 अपघात प्राणघातक ठरलेले असून यामध्ये 9000हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे. जयपूरहून बंगळुरूला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानामध्ये शुक्रवारी तांत्रिक बिघाड झाला. प्रवाशांना 3दा पुन्हा चढवण्यात आलं, परंतु विमान उड्डाण करू शकलं नाही. अखेर विमान रद्द करण्यात आल्याची माहिती संतप्त प्रवाशांनी बराच गोंधळ घातला. अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू झाला. हा आकडा वाढलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामधील 17 नागरिकांचा समावेश. भारताने स्वीकारलेल्या 1999च्या मॉन्ट्रियल करारानुसार प्रत्येक प्रवाशाच्या मृत्यू किंवा गंभीर दुखापतीसाठी विमान कंपनीला सुमारे 1.4 कोटींपर्यंत नुकसान भरपाई द्यावी लागते आणि यासाठी दोष सिद्ध करण्याची गरज नसते. जर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचं सिद्ध झालं तर यापेक्षा जास्त भरपाई सुद्धा मिळू शकते. गाझापट्टीवरील आकाशामध्ये फ्लेअर्स आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला झालाय. गेल्या 20 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धामध्ये गाझामध्ये आतापर्यंत 55,000हून अधिक पालेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. 1,27,000 नागरिक जखमी असल्याचं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं माहिती देत सांगितलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अमेरिकेसोबत अणुकरार करण्याचं आवाहन केलंय. तसंच इराणने करार केला नाही तर वाईट परिणाम होतील असं सुद्धा ते म्हणाले. इस्रायलने इराणवर आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालंय. इराणचा अणुऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त झालेला असून क्षेपणास्त्र तयार होणारी साईट नष्ट केली गेली आहे आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणच्या 2 शास्त्रज्ञांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इराणमधील दूतावासाने तिथे राहणाऱ्या सगळ्या भारतीय नागरिक आणि भारतीय वंशांच्या व्यक्तींना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. अनावश्यक प्रवास टाळावा, दूतावासाच्या सोशल मीडिया खात्यांचे अपडेट्स फॉलो करावेत आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सर्व सुरक्षा नियमांचं पालन करावं असं या सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. इस्रायलने इराण विरोधात एकतर्फी कारवाई केली आणि या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचा काहीही समभाग नाही असं निवेदन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. आमचं सर्वोच्च प्राधान्य या परिसरामधील अमेरिकन सैन्याचं संरक्षण करणं आहे असं सुद्धा त्यांनी निवेदनात म्हटलंय. बच्चू कडूंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे आणि काल महसूल मंत्री बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली. आज उपोषणावर तोडगा निघण्याची शक्यता. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्या मान्य होणार का याकडे सुद्धा लक्ष असेल. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने समिती गठीत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. या समितीमध्ये बच्चू कडूंना सुद्धा स्थान दिलं जाईल असं सुद्धा बावनकुळे म्हणाले. बच्चू कडू आज उपोषणावर निर्णय घेणार आहेत आणि आज सकाळी 11 वाजता उपोषणस्थळी शेतकऱ्यांची आणि प्रहार कार्यकर्त्यांची बैठक सुद्धा होईल. या बैठकीअंती उपोषण सुरू ठेवायचं की नाही यावर तोडगा काढला जाणार आहे. निवडणुकीमध्ये महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलीच नव्हती असं धक्कादायक विधान असं वक्तव्य संजय सावकार यांनी केलेलं आहे. बच्चू कडू पराभूत झाल्यानं उपोषण करत आहेत अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनावर अजून तोडगा न निघाल्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी अमरावती परतवाडा रोडवर वलगाव इथं अर्धा तास रास्ता अडवून धरला आंदोलन केलं. राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन आता 14 जून ऐवजी 15 जूनला होणार आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे. विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेलाय. मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट आहे आणि पाऊस लांबल्यास मुंबईकरांना 10 ते 15% पाणी कपातीची झळ बसण्याची शक्यता. मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये फक्त 9% पाणीसाठा शिल्लक आहे.
मुंबईची जीवन वाहिनी असलेल्या लोकलच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक. सांताक्रूझ ते रेल्वे दरम्यान कोरेगाव दरम्यान 5 तासांचा जम्बो ब्लॉक. हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान असणार ब्लॉक. नागपूरच्या खापा येथील टायगर इको रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकला. रेव पार्टीची माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. रिसॉर्टमधून 8 तरुणींसह 9 पुरुष 1 महिला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ओडिशा राज्यामधील मलकागिरी पोलिसांनी 2 कुख्यात नक्षल्यांना अटक केली आहे. दोन्ही नक्षल हे छत्तीसगड राज्यामधील मूळ निवासी असून सीमावर्ती भागामध्ये ते सक्रिय होते. सोडीगुडा आणि तेंटुलीगुडा या गावाजवळ जंगलामधून पळून जाताना त्यांना अटक करण्यात आली. अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होणार आहे. यात्रेसाठी ऑनलाईन हेलिकॉप्टर सेवा बुकिंग लवकरच सुरू होणार असल्याची माहिती. हेलिकॉप्टरची भाडेवाढ होण्याची शक्यता. तर यात्रेकडू बालटाल मार्गाने नीलढग आणि पहलगाम मार्गाने पंचतरण पहलगाम स्टॉलवरून पवित्र गुहेत पोहोचू शकते. भारताची आघाडीची नेमबाज सिफ कौर सामराने हंगामातील 3ऱ्या विश्वचषक स्पर्धेमध्ये महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारामध्ये कांस्य पदकाची कमाई केली. 23 वर्षीय सिफनं 8 नेमबाजांच्या अंतिम फेरीमध्ये 453.1 गुणांची कमाई केल्याची माहिती. शुभमन गिल सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्याच्या MRF पॅडवरील नवीन स्क्रीनवर प्रिन्स असं लिहिलेलं आढळलं आणि त्यामुळे अनेक क्रिकेट चाहते काहीसे नाराज आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेमधील अंतिम सामना ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये सुरू आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 212 धावांवर आटोपला. न्यूझीलंडचा फलंदाज फिन एलन हा T20 मध्ये एकाच डावामध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरलाय. मेजर लीग 2025च्या पहिल्या सामन्यामध्ये त्याने 18 षटकार मारत 51 चेंडूंवर 151 धावा केल्या. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेमधील अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं नवीन रेकॉर्ड केलेला आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीमध्ये 300 गडी बाद करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर त्याने केलेला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या राष्ट्रीय निवड समितीने बाबर आझम, मोहम्मद रिजवान आणि शाहिद आफ्रिदी यांना T20 संघामधून वगळण्याचा कठोर निर्णय घेतलाय. पंचायतच्या 4थ्या सीझनसाठी अभिनेता जितेंद्र कुमार एपिसोडमध्ये सर्वाधिक 70,000 रुपये इतकं मानधन घेतोय. तर अभिनेत्री नीना गुप्ता 50,000, रघुवीर यादव यांना 40,000 रुपये मिळत आहेत. क्रिकेटपटू राजकारणी नवज्योत सिंग सिद्धूंनी नवीन चर्चेला तोंड फोडलेलं आहे. माझ्यामुळेच कपिल शर्माला ब्रेक मिळाला असा दावा त्यांनी केलाय. गायक अभिजित सावंतचं नवीन गाणं पैसा थेंब थेंब गळा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे आणि त्यामुळे त्याच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. काही दिवसांअगोदरच त्याच्या चाल तुरु तुरु या गाण्यानं लाखो रसिकांच्या मनावर राज्य केलं. हाऊसफुल पासनं नवा रेकॉर्ड आपल्या नावे केलेला आहे. बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल पासनं स्काय फोर्सला मागे टाकून वर्षामधील सर्वात 3रा मोठा हिट हिंदी चित्रपट होण्याचा विक्रम केलाय. हाऊसफुल पासने फक्त 6 दिवसात 119 कोटी रुपये कमावले. बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा घटस्फोटित पती आणि उद्योगपती संजय कपूर यांचं निधन झालंय. इंग्लंडमधील गार्ड्स पोलो क्लबमध्ये ही दुःखद घटना घडली. पोलो खेळताना त्यांना हार्ट अटॅक आल्याची प्राथमिक माहिती इंग्रजी संकेतस्थळावरून देण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे माजी पती संजय कपूर यांच्या निधनाविषयी अभिनेत्री कंगना रनौत हिने सुद्धा दावा केलेला आहे. त्यांच्या तोंडात मधमाशी गेली. तिच्या चाव्यामुळे श्वसन नलिका बंद झाली असं सुद्धा त्या म्हणाल्या.